चौकशी सगळी झाली सर, फोनवर कशासाठी झाला, काय झाला चौकशी म्हणजे काय होतं की जरी हे फोनवर बोलणं झालं आपलं सगळं दुःख काय आहे हे प्रतिनिधीत आपले तुम्ही नेमून दिलेले प्रतिनिधी आहेत आणि त्यांनाच त्यांचे अधिकार माहिती नाही साहेब. त्यांनी उलट लोकांना प्रोत्साहन करायला पाहिजे की तुम्ही वृक्ष लावा, तर तेच आदेश देत आहेत आणि बेजबाबदारपणे झाडं तोडण्याचं कारण काय नेमकं कशामुळे आता ती सगळी चौकशी त्यांना त्यांचं काय म्हणणं होतं की कशामुळे तोडलं किंवा काही कोणाला विषय काय होता की त्यांनी तोडले. आता ते तोडले मलाही कळालं तर आपलं फोनवरही बोलणं झालं, सगळ्या गोष्टी त्याच्यावरतीच झालेल्या होत्या. आता त्यांनी नेमकी कशामुळे तोडलं, काय तोडलं, त्यांना पण एकदा विचारपूस करून असेल तर आपण जे काही काहीच प्रॉब्लेम नाही कारण ते छाटतात फक्त. यांनी काय केलंय मधून तोड टाकले. साधारणतः असं की दुकानात त्याची झाली जातात पण हे कारण चौकशी करूनच ते नेमकी काय कारण होतं की कोणावर काही नागरिकाला इजा पोहोचली किंवा काही दुर्घटना घडली. नाही मी सांगतोय मी कारण की काय होतं की ते समोरच्याने तोडले, आता तोडले मान्य आहे मला, परंतु मग कशामुळे तोडले, काय तोडले त्याची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करून तुम्हाला म्हणजे 8 दिवस म्हणताय त्याच्या अगोदरच आपण अहवाल सादर करून टाकू. लोकप्रतिनिधी आपण कांग नदीचं मोहीम घेतली, तुम्ही पण स्वतः सहभागी होते. मी स्वतः फिरलो, एकदम भरवणामध्ये आमची यंत्रणा राहायची, प्रॉपर काम केलं होतं. म्हणजे काय होतं की आपलं पर्पज काय होतं की कुठलंही काम करायचं तर एकदम प्रॉपर परिस्थितीला पर्यावरण वाचायला पाहिजे, त्या हिशोबाने संवर्धन व्हायला पाहिजे, त्या हिशोबानेच करतो. असा नियम पण आहे, झाड तोडायची परवानगी घ्यावी लागते. वृक्ष प्राधिकरण समिती प्रकरण ठेवावं लागतं, त्या पद्धतीनेच पुढची कारवाई होणार ना त्याच्यावर. आता माझं बोलणं सगळं झालं की मी इव्हन हे पण बोललो, इव्हन मला तुमच्याशी की आदल्या दिवशी मला फोन आला त्यांचा की असं असं साहेब असा विषय. म्हटलं मी आमचा माणूस पाठवतो, स्थळ पाणी करून त्याच्यानंतर काय असेल ते बघूनच त्याच्यावर निर्णय घेऊ. पण फोनवर बोलणं झालं, मी असं नाही बोललो ना की तोडून टाका हे करा, असं काहीच विषय राहत नाही ना. आता मला आता इव्हन आता सकाळी पण एक फोन आला की मृत्यू प्रमाणपत्र होतं, तर म्हटलं एक काम करा, काय काय डॉक्युमेंट्स वगैरे लागेल काय नाही सगळं सांगतो आणि मग त्यानंतर कारवाई करतो. आपण शक्यतो असं नाही बोलत ना मी बघून घेतो, करून टाकतो, करून टाक, देऊन टाक, असं नाही बनत ना. किंवा वृक्ष प्राधिकरण याच्यावर आपण डायरेक्ट, कारण की मला म्हणजे हा विषय खूप सेन्सिटिव्ह राहतो. वृक्ष प्राधिकरणच्या याच्यामध्ये जर एखादं झाड मुळापासून किंवा हे तोडायचं असेल तर त्याला रिसर पेपर नोटीस द्यावं लागेल, हाती सूचना मागावं लागेल, त्याच्यावर सुनावणी घेणं आवश्यक राहतं. तर वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये काही म्हणजे पद आहे, काही संविधानिक पद आहेत, काही असंविधानिक याच्यामध्ये काही हे केलेलं असतात. त्या समितीसमोर मग निर्णय ठेवावा लागतो की झाडं तोडायचे किंवा कसे काय, सगळं त्याच्यावर निर्णय घेतला जातो ना. कारण की त्या वृक्ष प्राधिकरण समितीचा असा एकतर्फी निकाल नाही देत, आणि जर निकाल देत नाही म्हणजे ग्राउंड रिअलिटी चेक करूनच दिला जातो. जर तोडायची वेळच आली तर त्याच्याबद्दल किती झाडं लावणं अपेक्षित ते कायद्यानुसार ते सगळं त्याचं म्हणजे वृक्षाचं वय काढलं जातं, संवर्धन म्हणजे ते खोडाचा घेर काढला जातो, त्याच्यानुसार किती झाडं वगैरे लावणं अपेक्षित ते सगळं काढलं जातं. सगळ्यात दुःख काय आहे की आदरणीय साधनाताई माझे यांच्या हस्ते लावलेल्या 2022चे झाड आहेत आणि किती मोठे झाले आहेत ते. बाहेरच्या लोकांना येण्यासाठी सावलीमध्ये, खेड्यावरची लोकांना इथे काहीच नाही बसायला, आरामात बसतात तिथे, आणि यांनी पुरं बिलकुल बेछूटपणे छाटून टाकले. दवंडी पण फिरवून द्या सर तुमची नगरपालिका पत्र देऊन सांगितलंय की दिनांक शनिवार याच्यामध्ये पर्यावरण दिनानिमित्त माननीय नगराध्यक्ष सौ साधनाताई महाजन यांनी बीओटी कॉम्प्लेक्सच्या इथे जे झाडं लावण्यात आलेली होती त्याचे नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक दीपक भाऊ डांगे यांनी तेथील 6 झाडं छाटणी केलेली आहे. त्यांनी त्या याच्यामध्ये कुठली परवानगी घेतली नाही व ते झाडं तोडलेली आहे. तर यामध्ये केशव किरण बहुउद्देशीय संस्था जामनेर यांनी आज माझ्याकडे निवेदन दिलेले आहे. त्या निवेदनामध्ये सदर व्यक्तीने जे कुठली परवानगी न घेता झाडं तोडलेली आहे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांचे जे काही हे त्यांना त्यांची जाणीव करून देण्यात यावी या संदर्भात त्यांनी मागणी केलेली आहे. या संदर्भात नगर परिषद याची चौकशी करून वृक्ष प्राधिकरण ऍक्ट 1975चा त्याप्रमाणे कुठली कारवाई करता येईल याची आपण चौकशी करून निश्चितच योग्य ती पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.